नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य, ते सुद्धा अल्प दरामध्ये। स्टँड, पायऱ्या, मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल। तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील। तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी, कमी वेळात पूर्ण सेटअप उभा राहतो 5 मिनिटात। एकदा अवश्य भेट द्या। त्वरा करा महेश फॅब्रिकेशनला। आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन, लक्ष्मी लॉटरी शेजारी, भेंडा गट ऑफिस समोर, नेवासा रोड, शेवगाव। तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध। सुविधा मार्केट, सह्याद्री चौक, MIDC, अहमदनगर। संपर्कासाठी मोबाईल नंबर रांजणे बंधू 75 88 60 14 85 व 98 34 16 40 27। नांदेडमध्ये कोचिंग क्लासच्या शिक्षकांनी केली मुलीची छेडछाड। संतप्त नागरिकांनी केली क्लासची तोडफोड। आरोपी शिक्षक जेरबंद। एका खासगी कोचिंग क्लासेसमध्ये शिकणाऱ्या 17 वर्षीय मुलीची शिक्षकांनी छेड काढण्याचा प्रकार पुढे आला असून पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची ही घटना कळत्या संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी कोचिंग क्लासची तोडफोड करण्यास सुरुवात केली। आरोपी शिक्षक नागेश जाधव असे या शिक्षकाचे नाव असून भाग्यनगर पोलीस स्टेशन हद्दीत ही सदरील घटना घडली। चैतन्यनगर परिसरात कॅनॉल रोडवर खासगी क्लासेस आहेत। इयत्ता 11वी मध्ये शिकणारी मुलगी या क्लासेसमध्ये स्पोकन इंग्लिश शिकत होती। मुलीला पेपर देण्याच्या बहाण्याने ऑफिसमध्ये बोलावून शिक्षकाने विनयभंग केल्याची तक्रार यावेळी मुलीने केली आहे। मुलीच्या तक्रारीवरून पोक्सो, विनयभंग, ॲट्रॉसिटी आणि इतर कलमानुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर पाहूयात सविस्तर वृत्त, नेमका काय प्रकार घडला। आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर प्रतिनिधी रवी कुंटे, ब्युरो रिपोर्ट, नांदेड। भाग्यनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आहेत। संभाजीनगर कॅनॉल रोडला प्रायव्हेट कोचिंग क्लास आहे। त्यामध्ये 7 ते 10च्या वेळामध्ये एका आरोपी नामे जे शिक्षक आहे नागेश जाधव यांनी त्यांच्याच कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केलेला आहे। त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। कोणत्या कलमी गुन्हा दाखल? आरोपीवर नवीन BNS ऍक्ट कलम 74-75, पोक्सोचा 12 आणि ॲट्रॉसिटी 3-2-5 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। सर, काही जणांचं असे म्हणणे की अत्याचार झाला मुलीवर, मुलीचं मग मेडिकल वगैरे काय चालतं? नाही, मुलीचं रात्या घरी जाऊन आमच्या महिला हवालदार आहेत, त्यांनी स्टेटमेंट घेतलेले आहे। विनयभंगाचा प्रकार आहे, त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत। आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे। आरोपी नागेश जाधव, वय 55 वर्षाचा आहे, शिक्षक आहे, प्रायव्हेट शिक्षक आहे। कॅमेरामध्ये बघायचं मध्ये नसेल तर विषय बंद करून टाकू। असं 100% कोचिंग क्लासेस तुम्ही बंद केले, हे खोला। हिंगोली प्रतिनिधी रवी कुंटे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।